शरीरं सुरूपं यथा वा कलत्रम् यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यम् मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वम् गृहं बान्धवा सर्वमेतद्विजातम् मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् षडङ्गादिवेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादिगद्यं सुपद्यं करोति मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् विदेशेषु मान्यस्वदेशेषु धन्यः सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्यः मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् क्षमामण्डले भूपभूपालवृन्दैः सदा सेवितं यस्य पादारविन्दम् मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् यशो मे गतं दिक्षु दानप्रतापा जगद्वस्तु सर्वं करे यत्प्रसादात् मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् न भोगो न योगो न वा वाजिराजो न कान्तामुखेनैव वित्तेषु चित्तम् मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् अरण्ये न वा स्वस्य गेहे न कार्ये न देहे मनो वर्तते मे त्वनर्घे मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् अनर्घ्याणि रत्नानि मुक्तानि सम्यक् समालिङ्गिता कामिनी यामिनीषु मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् काल आपली गुरुपौर्णिमा झाली ना, तर या जागेला विशेष माझ्या हृदयात तरी विशेष स्थान आहे की इथे आम्हाला राहायला मिळालं या सगळ्यांबरोबर आणि गुरुचरणापाशी राहून काही शिकायला मिळालं. थोडंफार शिकता नाही आलं, जेवढं जमलं तेवढं, पण हे फार विशेष आहे. ठीक आहे, आज आपण एक वेगळं काहीतरी करणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त. आता अगदी आपली आपण प्रार्थना म्हणूया. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा,
नमस्कार माझा सद्गुरु रामदास. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय 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 रघुवीर समर्थ. नमस्कार. नमस्कार. हा, काल गुरुपौर्णिमा झाली, तर आपण असं करू, गुरूंना वंदन तर आहेच आपलं, पण ते समर्थांना गुरु म्हणजे कोण अपेक्षित आहे, तर त्याचा आपण एक पाचवा दशक होता मंत्रांचा, टेक होम मेसेजेस. त्याच्यामध्ये त्यांनी पहिला त्यांच्या समर्थांची या दशकाची बांधणी किती शास्त्र शुद्ध आहे पहा. आता मी दुसऱ्या समासातले आपण काही ओव्या बघणार आहोत आज, पण याच्या आधीचा जो समास आहे, समास पहिला, टेक होम मेसेजेसचा, ही जी वैयक्तिक साधना आपण करायची आहे, त्याच्यामध्ये आधी त्यांनी सांगितलं होतं गुरु निश्चय. गुरु मला पाहिजे, गुरु हा निश्चय झाला पाहिजे ना आधी, मग ते शोधायच्या भानगडीत पडायचं गुरु लक्षण कोणते. तर आधी गुरु निश्चय आला आणि मग गुरु लक्षण. आणि बघा ह्याच्यात सुद्धा त्यांनी सुरुवात कशी केली, तुम्ही आम्ही जिथे आहोत ना तिथे राहून त्यांनी सुरुवात केली. जे करामती दाखविती तेही गुरु म्हणी जेती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते. म्हणजे आपल्याला काय वाटतं, अरे अरे अमुक अमुक स्वामी, अमुक अमुक इतके सिद्ध पुरुष आहेत का, त्यांनी काही आता करामती चमत्कार सिद्धी दाखवल्या आपल्याला, अरे बापरे काय. पण रामदास स्वामी सांगतात ते सद्गुरू नव्हे. बघा इथे त्यांनी असं नाही सांगितलं की सिद्धींचं खंडन नाही केलं, सिद्धी येतील त्या येऊ द्या, त्याच्याबद्दल काही स्टेटमेंट नाही केलं. पण मग सद्गुरू कोण ते सांगितलं. आता हे इतकं खरं आहे, मी अखंडानंदजींच्या आठवणी वाचत होतो आणि आपला निस्पृहपणाचा जो विषय चालू आहे या समासामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी अखंडानंदाने निस्पृहपणाबद्दल काय म्हटलंय, तर ते सांगतात की निस्पृह राहणं कठीण आहे आपल्या, तर त्यात जमलं नाही, तर मग अध्यात्मामध्ये असं वाटतं की हे माझी जी यश मिळत नाहीये मला निस्पृह न राहिल्यामुळे, ते मी काहीतरी चमत्कार करून म्हणा, असं चमत्कार दाखवून म्हणा, मी ती झाकू इच्छितो. म्हणून म्हणे लोक बघा इथनं म्हणे कैलाश यात्रेला जातात. मग त्यांचे शब्द सांगतोय हा, म्हणे जो भक्ती यहाँ है वही वहां है. क्योंकि भक्ती हमारे मन में है. तर म्हणले जी इथे आहे तेच तिथे आहे. आणि मग आता तिथे गेल्यानंतर मग पुन्हा जर काही एवढे कष्ट करून अनेक साधू संतांनी सुद्धा तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या, ते तीर्थक्षेत्रांचा हेटाळणी करत नाहीये, पण तिथे जाऊन जर मनात परिवर्तन नाही झालं, तर म्हणे हे साधू काय करतात, ते सांगतात आम्हाला तिथे म्हणे शंकर भगवान के दर्शन हो गए, असं असं सांगतात. म्हणजे स्वतःच स्वतःला फसवल्यासारखं. तर ते लहान असताना त्यांनी एका साधूची आठवण सांगितली. त्यावेळेस ते नुकते आपण काय म्हणतो इंटर्नशिप गीता प्रेस जे आहे ना, तिथे ते 18व्या वर्षी त्या गीता प्रेस मध्ये लागले, तर तिथे एक म्हणले साधू आला आणि त्याने सांगितलं मी हिमालयात पर्यटन केलंय पुष्कळ, तर तिथे मला शंकर भगवानांनी माझ्या हातात गीता दिली, मी जिथे ध्यानाला बसलो होतो तिथे, आणि त्यांनी सांगितलं जा गीतेचा प्रचार कर. तर त्यांच्याबरोबर जो सहअध्यायी होता अखंडानंदांबरोबर, तो त्या गीता प्रेसचा, त्यांनी त्या साधूला विचारलं कृष्णाने दिलेली गीता कुठल्या प्रेसची होती. तो म्हणले साधू चिडला आणि गेला. पण म्हणले आता असं आपणच आपलं असं करून घेऊ नाहीये, तो उपदेश पण समर्थांनी दिला आहे. पण मग म्हणलं की तुम्ही तीर्थयात्रा करा, सिद्धी येतील, पण त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा, ते आता पुढे येणार आहे विषय. पण आता आपल्या मनात जे मुख्य गैरसमज तो क्लीन करण्यासाठी पहिलेच सांगितलं, पहिलीच ओवी आहे, जे करामती दाखविती तेही गुरु म्हणी जेती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते. मग पुढे काय म्हणले तर सगळ्या ओळ्या आपण बघणार नाही,
पण कोणींची काय बोलत होतो ते म्हणले आपले आई वडील पण गुरु आहेत लहानपणापासून. मग हे सद्गुरू आणखीन वेगळं कसं ओळखायचं? तर बघा, आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता, परी पैल पार पावविता तो सद्गुरु वेगळा. असं आहे, आपण आई वडील या नात्यानं आपल्या मुलांवर निसंशय प्रेम करतो. पण असं आहे, आपले जे आपल्या बुद्धीचे जे तरंग आहेत ते माझ्या वासनेला धरू नये. माझ्या वासनेचा भेदून मी विचार करणं हे शक्तीचं काम आहे. तर मग आपलं काय होतं की जर तारतम्य सोडलं किंवा एखाद्या गोष्टीचा आग्रह धरताना मी माझ्या वासनांचा आग्रह धरत नाहीये ना मुलावर संस्कार करताना, हे बघायला लागतं. तर याचं अगदी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. मी तर पुन्हा पुन्हा तेच तेच काय म्हणायचं, त्या इन्सिडन्स कडे जब यंग लोकांबरोबर मला काही दिवस आठवडे घालवायला मिळाले. तिथे आता तो फक्त कॉलेजसाठी होता आणि एक हायस्कूलचा मुलगा पण आला होता नुसताच वडिलांबरोबर. तर मी त्या मुलाला मी सहज विचारलं, काय रे तुला स्पोर्ट्स कुठला आवडतो? तर त्याने सांगितलं मला सॉकर आवडतो, सॉकर. मी त्याला विचारलं तू कुठल्या पोझिशनला खेळतो? त्यात पण असतात ना प्रकार असतात, त्यात कोणी कुठल्या पोझिशनला कोणी कुठल्या पोझिशनला. तो म्हणला मी गोली आहे, म्हणजे गोलकीपर आहे. तर त्याचे वडील म्हणे सांगा त्याला काहीतरी. हा काय म्हणे गोली, हे शुड डू सम अटॅकिंग, याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे, अटॅकिंग प्लेयर. मी म्हटलं याचे याचे कोच आहे. म्हटलं तुला कोच आहेत ना, आता हे तेच चाललंय आपलं कोचचं. म्हटलं तुझे सॉकरचे कोच आहेत ना, ते काय म्हणतात? अं, नाही ते म्हणले मला चांगले इन्स्टिंक्ट आहेत, तर तू गोली म्हणून चांगला आहेस तू. म्हटलं मग चांगलं आहे, काय वाईट आहे? तर ते म्हणले नाही नाही म्हणे, कोणी गेम झाला की काय विचारतात किती गोल केले, मग असं काहीच मिळणार नाही. त्यांना म्हटलं मग तुम्ही का खेळत नाही? तुम्ही एक लीग जॉईन करा सॉकरची, आणि तुम्ही त्यात तो भाग घ्या, कुठला अटॅकिंग प्लेअर आहे. तुमच्या मुलावर जबरदस्ती का? तर बघा, तर ते आता तो बिचारा मुलगा काय करेल? सारखा आई वडील खेळताना सुद्धा या पोझिशनला तू खेळलं पाहिजे, तर तो काय करणार? आणि हे साधं मानू नका बरं. मुलं मोठी झाली कॉलेजमध्ये, त्यांनी कुठे नोकरी करावी, कुठे, सगळं इतकं आपल्याला आई वडील म्हणून निरपेक्ष कुठल्या सल्ला देणं हे गुरूंच्या पाठिंब्याशिवाय होत नाही आपल्याला. एक गृहिणी सांगत होत्या, त्यांचा पूज्य स्वामी तेजोमयांबरोबर खूप वर्षापासून परिचय आहे. तर त्या सांगत होत्या म्हणे यांचे गुरूंवर उपकार आहेत. तर मी आपलं त्यांना स्पेसिफिक आपल्याला व्यवस्थित कळण्यासाठी म्हटलं उपकार आहेत म्हणजे काय आहे, मला उदाहरण सांगता का? त्या काय म्हणल्या, फार घेण्यासारखं आहे. त्यावेळेस माझा मुलगा दुसरीत होता आणि स्वामीजी आमच्या घरी आले होते. त्यांनी मला समजावून सांगितलं की तुमच्या मुलाला तुमच्यावरती अवलंबून असलेलं बनवायचं नाहीये. तुमचा मुलगा स्वतंत्र व्हावा, अशी असं तुम्ही त्याला शिक्षण द्या. कायम असं नाही की मुलांनी माझ्यावर कायम प्रेम करत राहिलं पाहिजे, म्हणजे आई वडिलांशिवाय त्याचं पान हलणार नाही, असं नाही करायचं. तुमचा मुलगा इंडिपेंडंट झाला पाहिजे. असं बघा म्हणे म्हणे ते मी शिकले, म्हणून म्हणे आज माझे मुलाचे संबंध आमचे चांगले आहे, असं सांगत होतो. बर, तो पहिलं मग म्हणजे आपण काय, माता पिता आपण आपल्या वासना घेऊन आलेलो असतो. ते गुरु म्हणून आपला लिमिटेड रोल योग्य आहे, बरोबरच आहे. पण त्याचा आपण किती आग्रह धरायचा, की आपण काय समजायचं? मग आता ही जी डेफिनेशन आहे ना पुढच्या श्लोकाची, इट इज सो ऑफ कोटेड, आणि ती स्वामी तेजोमयांना अनेक वेळा ही कोट करतात. काय आहे ते? गुरु काय करतो? गुरु जीवाला, माझ्या देहामध्ये जो जीव राहतोय त्या जीवाला उद्देशून म्हणतात, त्याचं आणि देवाचं सध्या जणू काही अबोला झालाय. विघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरू. की सध्या मला माझ्या भगवंतापासून वेगळा जाणतोय मी, हा आमच्यामध्ये दुरावा निर्माण झालाय जीवामध्ये आणि देवामध्ये. हे जो एकत्र आणायला मार्गदर्शन करतात
ते म्हणजे गुरु. हम्म. अशा बऱ्याच ओव्या आहेत. हं. मग आता आणखीन पण एक सांगितलं पुन्हा एकदा बघा. जसा कुंभार असतो तर त्याचं मडकं आतनं धरतो, बाहेरून थोपटतो, मग कधी बाहेरून हे धरून आतनं सारखं करतो, दोन्हीकडनं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर बघा ही पुढची ओवी पण बघा कशी आहे. शिष्यास नलविती साधन, न करविती इंद्रिये दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्याजावे. की मला साधनाला लावलं पाहिजे, माझ्या हृदयामध्ये अंतरंगामध्ये साधन जोपासलं गेलं पाहिजे. भेटल्यानंतर हा अरविंद काय तुझी साधना आजची झाली का? किती तुझं तू जे काय बाहेर धावतोस ते किती कमी झालं? न करवी ती इंद्रिये दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्याचा. बघा गुरु कसा पाहिजे म्हणजे काय, की माझे शिष्य माझ्यावर नाराज होतील म्हणून त्यांना त्यांच्या विरुद्ध काही बोलायचं नाही असं नाही करायचं. असं गुरुला त्याचं नाही, त्यांनी माझं शिष्याचं साधन आणि त्याचं इंद्रियांच्या बाहेर कचाट्यातून मी कसा बाहेर पडेन हे बघायला. ब- आता पुढे काय झालं? पण तुम्ही म्हणाल हे करामती दाखवते, आम्हाला तर ते तशीच ओळख आहे ना. आम्ही आम्ही काय करणार, आम्ही कसं वेगळं धरायचं? आमची सुरुवात तर आम्हाला त्याचंच अट्रॅक्शन वाटतं. ते काय म्हणले समर्थांचं ऐकूया आपण, की ते म्हणले सिद्धी आहेत पण त्या मुख्य आहेत असं नाही. का? कारण सिद्धी जर प्राप्त झाल्या आणि त्याचा सिद्धी अर्थात देहातनच व्यक्त होणार की नाही, मग पुन्हा त्या देहाचं महत्व वाढलं तर काय करायचं? तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. ते म्हणले सिद्धी आणि सामर्थ्य झाले, ह्या सामर्थ्याने देहास महत्व आले, तेने बेंचाड बळकावले देह बुद्धीस. बेंचाड म्हणजे घोटाळा. म्हणजे देहबुद्धी म्हणजे हे शरीर आणि ह्या शरीरामधनं व्यक्त होणाऱ्या शक्ती म्हणजेच मी. माझ्या शरीराला महत्व आलं मग ते आणखी प्रॉब्लेम होऊन बसला की नाही. तर ह्याचं एक, आता ही कथा मी स्वामी तेजवानंदांकडनं प्रत्यक्ष ऐकली आहे, की हे त्यांनी त्या गुरुला पण हिताचं नाही, त्या गुरूंनी सिद्धी आणि सामर्थ्याचं प्रदर्शन करणं. आणि बाकी समाजाचा समाज बघून घेईल, पण त्यांनी एक उदाहरण सांगितलं की काही वर्षांपूर्वी बरीच ते ब्रह्मचारी असताना सिद्धवाडीला शिकायला होते. तेव्हाची आठवण सांगितली की त्या गावामध्ये एक असा साधू आला आणि त्याच्या बाबतीत त्यानेच मी कदाचित पसरवलं की त्याचा अंगातला रक्ताचा एक थेंब कोणाच्या नाकात सोडला की त्याचा दमा जातो. आता त्यांच्याकडे म्हणे लाईन लागली, इतकं म्हणे त्याला जीव नको झाला. तर त्यातल्या गावातल्या लोकांनी इतकी काय केलं की त्या साधूला उलटा टांगला झाडावरती आणि त्यातलं एक एक थेंब रक्त घेण्यासाठी रांगा लावल्या आणि त्यात म्हणे तो गेला. आता बघा हे हे बेंचाड बळकावले देहबुद्धीचे. हे आपण त्यांनी ते आपल्यावर तो प्रसंग येतच नाही म्हणा, पण आपण त्याच्यामध्ये मनामध्ये जी स्पृह बुद्धी आहे किंवा आपण एक यार्डस्टिक मानतो की अमुक स्वामी तसं, की किंवा मग ना आपण काही वाचत असू तर त्याच्यामध्ये चमत्काराला सिद्धी सामर्थ्याला कमीत कमी महत्व. मग ते सांगतात काय महत्व, महत्व कशाला असावं? मुख्य सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. माझ्या निश्चयाच की मला समाधान मिळणार असेल ते फक्त देवाकडे मिळेल, आणखी कोणाकडे नाही. ह्यालाच ते स्वरूप स्थिती म्हणतात. आता आपण स्वरूप स्थिती आज थोडं वेगळं बघू. स्वरूप म्हणजे काय माहितीये का, की मला जे काय माझी स्थिर बुद्धी आहे ते टिकवण्यासाठी मला बाहेरून काही आणायचं नाहीये, माझ्यात मिसळायचं नाहीये आणि माझ्यातलं काही कमी करायचं नाही. उदाहरण म्हणजे आपण एक पदार्थ बनवला, स्वरूप स्थिती म्हणजे काय ते सांगतोय की निश्चय आपलं समाधानाचं कसं. आपण एक पदार्थ बनवतो, म्हणलं काय पदार्थ आहे, आता काय तुम्ही तुम्ही सांगाल काय? खीर बनवली, अमुक बनवलं काहीतरी, कसली आहे? काय? गव्हाची खीर. मग ती गोड आहे. मग ती गोड येण्यासाठी काय टाकलं तुम्ही? म्हणले आम्ही काय त्यात साखर टाकली. पण
नाही, आधी काय म्हणलं, गव्हाची खीर. मग गहू गोड आहेत का? नाही, गहू गोड नाही. मग ते गोडवा येण्यासाठी काय केलं? खीर गव्हाची आहे, पण ते गोड नाही. मग ते गोडवा येण्यासाठी काय केलं? आम्ही साखर टाकली. मग साखर गोड होण्यासाठी काय केलं? नाही नाही म्हणे, साखर गोड होण्यासाठी काही करायला लागत नाही. ती साखर ते आपल्या आपणच गोड असते. त्यासाठी तेच ते स्वरूप आहे साखरेचं. मग कोणी गुळ टाकेल, कोणी साखर टाकेल, कोणी खडी साखर टाकेल. ते बाहेरचं रूप वेगळं आहे. मग साखरेला तिचा गोडवा कमी करायचं म्हणजे तिचं नष्टच व्हायला पाहिजे ती साखर. तर इतकं हे जर स्वरूप स्थिती माझ्या समाधानाची पाहिजे, की मला त्याच्यामध्ये खात्री वाटली पाहिजे, की हे बघा, आणि त्याचं एक समाधान असतं या निश्चयाचं. आणि मग हे समाधान येण्यासाठी, प्रगत होण्यासाठी बघा, आतला आपला जो समासाचा विषय चाललाय, या ही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ, स्वधर्म विषयी. की ही वैराग्याची प्रबळ वृत्ती यायला पाहिजे. तर बघा, ह्या ज्या संतांच्या संगतीमध्ये आपली इतकी सोय असते हो. तर एक ब्रह्मचारी ते सांगत होते, ते जेव्हा शिकायला होते पवईला, आज आपण त्यांचा आज स्नॅपशॉट बघितलं ना, पहिलं भजन ऐकताना पवई आश्रमात, पवई आश्रमातलीच गोष्ट आहे. म्हणे, मला म्हणे पावसाळा नवीन होता, मुंबईमध्ये खूप पाऊस पडतो. तर म्हणे पहिलं वर्ष गेलं, खूप पाऊस होता. आणि म्हणे तिथे बाकीचं काही चालत नाही, सारखं ह्या म्हणे स्लीपर फ्लिपफ्लॉप, त्याचा शब्द सांगतो, फ्लिपफ्लॉपच म्हणे उपयोगी तिथे. हम्म कारण म्हणे, आणि म्हणे दर दहा पावलावर कुठेतरी म्हणे चपला काढायला लागतात. तर म्हणे तिथे बूट चालत नाही, सँडल चालत नाही, म्हणून म्हणे त्या फ्लिपफ्लॉपच ठेवल्या होत्या. पण म्हणले काय झालं, एक वर्षानंतर त्याचे आई वडील परदेशाहून त्याला भेटायला आले मुंबईत. आणि त्यांनी, पाऊस खूप आहे म्हणून त्यांनी त्या खूप अशा छान काही सँडल्स आणल्या त्या. मग आता असं आहे, ते वेगळ्या सँडल दिसतात, ते एकदम चर्चेचा विषय झाला याला, की अरे हा सँडल कुठून आल्या, कोणाच्या कोणाच्या आहेत काय, पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये तो विद्यार्थी सांगत होता. त्याला म्हटलं ते जाऊ दे, तुला काय झालं? तो म्हणला, पहिले 2 दिवस मी आरती करताना माझं लक्ष आरतीकडे नव्हतंच म्हणलं. माझं लक्ष त्या सँडल्स कडे होतं. त्यामुळे माझ्या मनातनं वैराग्य जे वाटलं होतं, एक वर्ष कमावलं होतं, ते म्हणे किती कुचकामी आहे ते मला कळलं. आणि म्हटलं मग, म्हणले ते लोक मलाच सांगायला लागले, की अरे म्हणे, इतक्या चांगल्या चप्पला तू असं नको ठेवू, एक चप्पल इकडे ठेव, एक चप्पल दुसरीकडे ठेव, अशी काढायची असते देवळामध्ये चप्पल. असं काय काय सांगत होते. आणि म्हणले एक दिवस खरंच माझ्या चपला चोरीला गेल्या, एक 5व्या 6व्या दिवशी. त्यामुळे गंमत अशी, की जे लोक मला हे असं सांगत होते, तेच मला उलट वेदांत ज्ञान सांगायला लागले. म्हणजे तुला तर माहितीच आहे की निस्पृहता अशी आहे, निस्पृहता तशी आहे. त्यांनीच मला वेदांताच्या धडे द्यायला सुरुवात केली. ते आम्ही म्हटलं ठीक आहे, आता मी फ्लिपफ्लॉप आहे तेच वापरतो. पण आपण साधक झालो, व त्यांनी कसं प्रांजळपणे कबूल केलं. तो म्हणला, अरविंद, माझं म्हणे पहिले 2 दिवस आरती करण्यात लक्षच लागलं नाही. खाली त्याने चपला काढल्या तर जातील का काय. पण तर बघा कसा, ही वृत्ती त्याची स्वतःची असू दे. आज आपण बघणार आहोत ना समाजामध्ये कसं वैराग्य, त्या ओव्या आज आपण बघणार आहोत. त्यासाठी मी हे सांगितलं. मग ते वैराग्य झालं, पण नुसतं वैराग्याला ना हेतू नसेल ना, तर त्याच्यात आपल्याला जोर, एन्थुझियाझम येत नाही. म्हणजे आता हे बघा, आपण आता बघितलं, कैलाश यात्रा, मानसरोवर यात्रा. मग तिथे सांगतात, त्याची आधी तपासणी करतात आणि सांगतात तुमचं वजन इतकं पाहिजे, तुमचं तंदुरुस्ती अशी पाहिजे. मग त्यासाठी लोक, हा नाही नाही, मला मानस सरोवर यात्रेला जायला फिट मला व्हायचंय, म्हणून ते व्यायाम करतात. असं काहीतरी उत्साह असतो. पण नुसतंच वैराग्य कठीण असतं. म्हणून ह्या उत्साह येण्यासाठी, किंवा माझ्या वैराग्याला ज्ञानाची पार्श्वभूमी यावी, म्हणून याही वरी अध्यात्म शरण, हरिकथा निरूपण. हरिकथा सगुण आहेत, निरूपण निर्गुण आहेत, वेदांत चर्चा आहे, जे परमार्थ विवरण निरंतर, हे सगळं आपण करायचं. सद्गुरू कसे असतात? अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान,
बाह्य निष्ठेचे भजन, तेथे बहुभक्तजन विश्रांती पावती. असा जो सद्गुरू असेल, त्यात बघा, आपण साधक म्हणून माझ्या अंगी काही वासना प्रबळ आहेत, दुसऱ्याच्या अंगी आणखीन कुठल्या वासना प्रबळ आहेत, आणि कोणाकोणामध्ये वैविध्य आहे. आपण सगळे जरी भक्त असलो तरी आपल्यामध्ये वैविध्य आहे. मग काय होतं, ज्या वासना आपल्या एकमेकाशी मिक्स होत नसतील, मग आपण एकमेकाचे मित्र होऊ शकत नाही. पण सगळे साधक मात्र असतो. मग हा साधू कसा असतो, की साधूच्या जवळ जो जनसमुदाय असतो ना, त्यात अनेकांच्या अनेक तऱ्हा असतात, पण ते सगळे गुरुच्या पाशी अगदी एक भावनेने जमलेले असतात गुरुपाशी. कारण तिथे बहुभक्त जन विश्रांती पाव. कारण तिथे फक्त गुरूंच्या आज्ञेला आणि त्यांच्या अध्यात्म विवरणाला, विमळ ज्ञानाला, हरिकथा निरूपणालाच फक्त तिथे महत्व आहे. तर असे आपले जेथे बहुभक्तजन विश्रांती पावती, असं आपल्या भाग्याने आपल्याला तेजोमयानंद लाभले आहेत. तर गेल्या आठवड्यात आषाढी एकादशी झाली, काल गुरुपौर्णिमा झाली. तर आपण एक त्यांनी एक हरदासी कीर्तन केलं होतं. एकदाच केलं ते, नंतर नाही केलं कधी, एकदाच केलं. हरदासी कथेतली कथा गुरु कसे सांभाळतात आपल्याला लायकी नसताना. आपली ते गुरुजींचंच वाक्य सांगतो, गुरु सीज आवर अवेलेबिलिटी, नॉट ॲबिलिटी. तुम्ही कायम त्यांच्या बरोबर असा, हे पाहिजे. मग ते ॲबिलिटी नसली तरी ते आपल्याला समजून घेतात. तर ती आपण एक गोष्ट ऐकायची का, 6 मिनिटं गुरुजींची, आणि मग त्यानंतर एक छोटं भजन आहे, ते भजन आपण ऐकू. आता बघूया. एकदा एक गुरु आणि शिष्य एका राज्यात गेले. त्याचं नाव होतं अंधेर नगरी. अंधेर नगरी. काय झालं की तो शिष्य होता, गेला बाजारात. काही शिष्य असतात ना, साईट सीइंग पाण्याची, फार साईट सीइंगची. गेला बाजारात आणि काय पाहिलं, काय की काही पदार्थ घ्यायचे असे 1 रुपयात, भाजी 1 रुपयात, मिठाई 1 रुपयात, एखाद सोन्याची चांदीची अंगठी घ्यायची 1 रुपया. 1 रुपया. तो म्हणाला, हे तर फारच चांगलं राज्य आहे. आपल्या गुरुनं म्हणाला, आपण आता इथेच राहू. गुरु म्हणाले, का? सम्माल 1 रुपया, सगळं काही 1 रुपया. तर ते गुरु म्हणाले, म्हणजे भयंकर राज्य आहे बरं का, अशा राज्यात मुळीच राहायचं नाही. तर इथे केव्हा काय काय होतं काही सांगता येत नाही इथे. तो शिष्य म्हणाला, गुरु तुम्ही तर नेहमी असेच की चांगली गोष्ट तुम्हाला सांगावी पटत नाही, तर मी तर इथंच राहणार. गुरु म्हणाले, आता मी तुला सांगतोय, तू ऐकत नाही, राहा, मी जातो. मी नाही राहत अशा राज्यात, सगळं काय अंधेर आहे सगळं. ते निघून गेले. हा आपला मजेमध्ये राहत होता बरं का. मग एक दिवस काय झालं, कोणी चोरी केली. आळ याच्यावर आला की हा कोणी नवीन माणूस इथे आलेला आहे, यांनीच केलं. काही केलं नाही, धरला गेला. आणि अंधेर नगरी आणि चौपट राजा, काय. आणि ते पुढे डिक्टेटरशिप आणि ॲडमिनिस्ट्रेशन, ज्युडिशरी सगळं एका असतात. राजाला फाशी, बापरे, फाशी. हा रडायला लागलो. म्हणजे माझ्या गुरूंनी सांगितलं होतं मला की अशा ठिकाणी राहायचं नाही बरं का, भयंकर जागा ही. तर इथं केव्हा काय होईल काही सांगता येत नाही. इथे न्याय वगैरे काही नाही. यू कांट अपील टू होम. घाबरला. तारीख निश्चित झाली त्याची. तिथे आणलं गेलं आणि बरेच लोक पाहणारे तर बघे लोक, त्यांना बघे ते
पाहणारे बहुत असतात. लगेच तिथे गर्दी झाली. फाशीचं असं लावलं. आता फाशी लावणार तितक्यात तिचे गुरु आले तिथे. आवडे थांबा, याला फाशी देऊ नका, त्याच्याऐवजी मला द्या. तो शिष्य पण त्याच्या कानात काही सांगितलं त्याने, तू हे करू नको. आता काय झालं की सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं की एका माणसाची दुसरा आला आणि तो मरायला तयार. तो शिष्य म्हणतो, नाही 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 नाही, मला फाशी द्या. गुरु म्हणतात, नाही नाही मला फाशी द्या. सगळं काय आश्चर्य झालं. तो राजा आला म्हणजे महाराज पाय तर काय चाललंय इथे. तर राजाने विचारलं, हे काय चाललंय, तुम्ही दोघं का मरू इच्छितात. गुरु म्हणाले, महाराज आज वैकुंठ एकादशी आहे, आज जो मरेल तो वैकुंठात जाईल. राजा म्हणाला, असं का, मग मी जातो फाशीला. पुढे काय झालं मी सांगणार नाही. पण एक गोष्ट झाली ना, सद्गुरु सारी खा हस्ता पाठीला, सद्गुरु सारी खा हस्ता पाठीला, लेखा कोण करी, लेखा कोण करी. राजियाची कांता काय भीक मागे, राजियाची कांता काय भीक मागे. मनाची जोगे सिद्धी पावे, मनाची जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. गायवले त्याला सांगी जय जी, गायवले त्याला सांगी जय जी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे. सद्गुरु सारी खाव हस्ता पाठी राखा, सद्गुरु सारी खाव हस्ता पाठी राखा, सद्गुरु सारी खाव हस्ता पाठी राखा, सद्गुरु सारी खाव हस्ता पाठी राखा. सद्गुरुनाथ महाराज की जय. बघा, सद्गुरूंचा केवढा आपल्यावरती उपकार आहे. ते काय करतात. आता इथे या आधीच्या अभंगामध्ये जे म्हणले की राजियाची कांता काय भीक मागे, तर राजियाची कांता म्हणजे आपला स्वस्वरूपाचा जो आनंद आहे ना, तो ते रूपक रचलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. मनात आलं की आनंद होणारच. मनाची या जोगी सिद्धी पावे, म्हणजे राणीला काही कोणासाठी भीक मागायची गरज आहे का, असं हे रूपक रचलंय. आता समर्थ काय म्हणतात बघ. कारण आपण काय म्हणतो, कोणी म्हणले आमचे तर गुरु आता नाही आहे किंवा इथे नाही आहे. ते एक महात्मा खूप छान सांगायचे. ते म्हणायचे, अरे गुरुचा सहवास म्हणजे काय ते आधी समजून घ्या तुम्ही. म्हणे एक सहवास असतो तो शरीराचा प्रत्यक्ष, पण म्हणे त्यांचा आश्रम तुमच्या घराजवळ नसेल किंवा तुम्हाला तिथे त्या आश्रमात जाऊन राहणं जमत नसेल किंवा त्या आश्रमात जागा नसेल, तुम्ही खूप जायला तयार असाल पण तिथे जागा पाहिजे ना आश्रमामध्ये, किंवा तिथलं हवामान तुम्हाला मानवलं पाहिजे, तुमची सोय झाली पाहिजे तुमची. म्हणून शरीराने सत्संग मिळेल असं काही खात्री देता येत नाही, तुम्हाला ते शक्य होईल असं. मग दुसरं काय, दुसरं म्हणजे त्यांच्या
सत्संगामध्ये म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये, पुस्तकांमध्ये, पुस्तकं वाचून त्यांचं राहील. आणि सगळ्यात म्हणले स्मरणामध्ये त्यांच्या. पण तुम्ही गुरूंच्या संगतीत जरी राहिलं आणि ते सांगतात त्या पुस्तकातल्या विचारांवर तुम्ही चिंतन केलं नाही, मग काय उपयोग? तर खरी सद्गुरु सहवास हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझे विचार मी चिंतनात आणले पाहिजेत, हाय. आता समर्थ काय म्हणले, तर असं सांगतात की समर्थ जेव्हा त्यांनी सांगितलं की आज आम्ही जाणार, त्यावेळेस त्यांचे जे शिष्य आहेत त्यांना अर्थातच खूप वाईट वाटलं. समर्थ म्हणले त्यांना, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. मी काया म्हणजे माझं शरीर आणि वाणी या देहातनं आता व्यक्त होणार नाही, असं जर म्हणे तुम्हाला मनात वाटत असेल तर नाही नाही, मी जगज्जीवनी निरंतर आहे. कसा? बघा, आपला तो विषय चाललाय. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असतान करावा खेद भक्तजनी. भक्तांनी काय सांगितलं? समर्थांनी सांगितलं माझं स्वरूप हे मी आत्माराम आणि दासबोधात ठेवलेलं आहे. म्हणजे आपण आता दासबोध अध्ययन करत आहोत, याचा अर्थ आपण रामदास स्वामींच्या स्वरूपाच्या अगदी जवळ निकट जात आहोत, निष्ठेने जात आहोत, नियमाने जात आहोत. हा एवढा आपला मोठा फायदा आहे बघा. आणि त्यांनी या सांगितलं की ह्या ज्या ओव्या आहेत, याही वेगळे वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विषय, या सगळ्या या रामदास स्वामींमध्ये घटतात बघ. ही सगळी लक्षणं हे रामदास स्वामींमध्ये घटतात. आणि त्याला अनुसरूनच आपलं हे, आपली त्या दृष्टीने आपण त्याला लायक बनावं, ह्यासाठी हे निस्पृह लक्षण आपल्या मनामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये मनामध्ये ते फिटलं पाहिजे. ते निस्पृह म्हणजे कसं? तर एक मला उदाहरण सांगतो की निस्पृह म्हणजे काय. तुम्ही काय म्हणाला, आम्ही कुठे, आम्ही काही दररोज पंचपक्वान्न खात नाही, आम्ही आम्ही निस्पृहच आहोत, आम्ही साधेपणेच वावरतो. तसं नाही. निस्पृह म्हणजे एक देहाने जे काय माझे छान शोकीचे आहे देहाचं, तो एक निस्पृहपणा, मला स्वार्थ सुटला पाहिजे, तर एक तिथून तर सुरुवात झाली. पण दुसरी सुरुवात, माझे विचार सुद्धा मी खरे आहे असंच मानलं, तर मग मी विचारात बदल घडवायला माझ्या गुरुनं वाव कुठे? विचारामध्ये बदल घडवायला तर मी चुकीच्या दृष्टीनं माझे विचार असू शकतात, हे आधी मी मान्य केलं पाहिजे गुरूंकडे जाण्याआधी. आणि ते माझ्या मनावरचं, माझं पूज्य गुरुदेव शब्द वापरायचे, माझं मन प्लास्टिक बनवलं पाहिजे. प्लास्टिक म्हणजे त्याला वळण देता येईल असं. मग ह्या निस्पृह राहण्याने काय होतं? माझं मन लवचिक बनतं. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, मला ते फार पटलं बघ. की एका आश्रमामध्ये त्या स्वामींशी बोलत होतो, तर ते सांगत होते की म्हणे या कोविडच्या लाटेमध्ये मला हे निस्पृहपण आणि लवचिकपणा, मला त्याच्या साधना आणि मनाचा लवचिकपणा याचा फार संबंध मला कळून आला. म्हटलं काय, तुम्ही सांगा मला. म्हणजे त्यांच्या आश्रमात एक, आता ते कॅलिफोर्नियातलं उदाहरण आहे, सिलिकॉन व्हॅलीतलं. ते तरुणपणीच ते अत्यंत काय बिलिओनर अमुक तमुक झालेत. तर त्यांच्या पत्नी म्हणे, त्याही आहेत सीईओ कुठल्या स्टार्टअप कंपनीचे, पण त्यांना ते एवढे म्हणे विचाराने नाही. त्या म्हणतात मी हनुमान चालिसा म्हणते आणि ती माझी एक वेळ साधन आहे, बाकी मी जास्ती विचार करीत नाही. ते मिस्टर होते, ते म्हटले नाही नाही, मी तर ज्ञान मार्गाचा मी विचार करून, लॉजिक इज द अल्टिमेट. तर त्यांचं पहिलं जेव्हा कोविड सुरू झाला, तेव्हा ते काय सांगायचे, हे म्हणे सगळं काय, हे म्हणे नेचरची सिलेक्शन प्रोसेस आहे. कोविड होणं हे नेचर सिलेक्शन प्रोसेस, नैसर्गिक जो भक्कम आहे तो टिकून राहील. आता त्याला आता पुरावा कोणाकडे काही, आपण म्हणजे गप्प बसलो. पण म्हणले दुसऱ्या लाटेत काय झालं, कोविडची जी दुसरी लाट आली, त्याच्यामध्ये यांना कोविड झाला, या मिस्टरांना. आणि ते जेव्हा परत आले बरे होऊन, तेव्हा सांगत होते की माझं लॉजिक, माझं समाधान करायला पुरं ठरलं नाही, की हे नैसर्गिक सिलेक्शन आहे. जेव्हा माझ्यावर पाळी आली,
तेव्हा मला म्हणे त्याच माझ्या लॉजिकनी मी माझ्या दुःखाचा परिहार करू शकलो नाही. पण माझ्या आजूबाजूला सुख होती, पुष्कळ सुखवस्तू होती. आता बघा बिलिओनरचं घर, घरी 2 दाया आणि बराच सगळी संपत्ती. म्हणजे स्वामींनी विचारलं त्यांना, म्हणजे तुमच्या आजूबाजूला तर सगळी सुख आहे, मग त्याचा तुम्हाला फायदा नाही झाला का? म्हणजे त्यांनी तुमचं जीवन सुखाचं नाही झालं का? म्हणजे नाही झालं. तर त्यांनी काय सांगितलं त्यांना, ते का नाही झालं याच्यावर विचार कर 1 आठवडा, आणि पुढच्या आठवड्यात मला भेटायला ये. बघा, संत संगतीमध्ये आपण जर अवेलेबल असू गुरूंना, तर असं गुरु आपल्याला हक्काने सांगू शकतो. मग ते पुढच्या आठवड्यात काय म्हणले माहितीये का? त्यांचं निगमन सांगतो. लॉजिकनी विचार करणं उत्तम आहे, काय वाईट काही नाही, फक्त ते ते लॉजिक वापरून गुरूंनी सांगितल्यासारखा विचार करायचा. तर ते म्हणले मला 2 प्रश्नांची उत्तरं मिळाली. काय मिळाली? की या आजूबाजूला सगळ्या उपभोग्य वस्तू आहेत, दे आर नॉट अल्टिमेट हॅपीनेस. त्या माझ्या मनात येऊन पोचायला काहीतरी एक लागतं, आणि ते जे लागतं ते गुरु देतात. ते जे काही लागतं ते साधना देते. आणि मग ते म्हणले म्हणजे काय म्हणे समजावून सांगा. तर त्यांनी उदाहरण फार सुंदर दिलं. ते त्या आता आयफोन कंपनीत त्यांचं काही आहे प्रॉडक्ट. ते म्हणले अहो हा आयफोन आहे ना, आता ह्याला इलेक्ट्रिसिटी लागते. हे आपल्या भिंतीमध्ये सुद्धा 110 व्होल्टची इलेक्ट्रिसिटी आहे, सगळीकडे आहे, जसं भगवंत सगळीकडे आहे. पण म्हणे मला तो त्या 110 व्होल्टला जोडता येईल का हा फोन? नाही, त्याला एक वेगळा ट्रान्सफॉर्मर, काहीतरी वेगळा चार्जर लागतो. तसं म्हणे गुरु आपल्याला भगवंताची ओळख म्हणजे तो चार्जर आहे. जीव शिव ऐक्य घडवी, आज मगाशी आपण ओवी बघितली ना, या दोघांमध्ये जो विसंवाद झाला त्यांना ऐक्य घडवी. गुरु वीज नाहीये, पण गुरु परमात्म्याची आपल्याला गाठ घालून दे, तर निस्पृहपणे माझे विचार लवचिक बनतात आणि मी तो आनंद घ्यायला पात्र ठरतो. ते जर नसेल तर आनंद नाही मिळत. तर असा या विचार, लॉजिकचा विचार चांगला आहे, पण म्हणून हे सगळे आपण गेल्या वेळी बघितले विषय वेगवेगळे वेगळे, ते आपण आणखीन वेगळ्या ठिकाणी बघितले की वेगळ्या अंगाने, की ज्याच्यामध्ये परस्पर विरोधी ओव्या वाटल्या आपल्याला, की मग त्याचं कारण सुद्धा आपण बघितले की आपण लोकांच्या आहारी जाणं योग्य नाही. आणि ही अर्थात तुमच्यावर जर सामाजिक जबाबदारी नसेल, मग ते सगळ्याच ओव्या आपल्याला लागू पडतील असं नाही. आता परतंत्र मात्र व्हायचं नाही. म्हणजे परतंत्राचा आणखीन एक वेगळा अर्थ, समजा आपण लोकांतात असू आणि लोकांवर अवलंबून नसू. पण आता मी समजा एकटा आहे आणि मी कॉफीवर अवलंबून नाही, म्हणजे मग मी कॉफीवर अवलंबून झालो की नाही, परत माझं स्वातंत्र्य, आनंद मी कॉफीच्या अधीन केला. तर याचं जेवढं जेवढं निकष आपल्या मनोवृत्तीत आणता येतील तेवढे करत राहायचे. आणि ही संभाव्य अवनती घडण्याची साधने आपण बघणार आहोत. तर हा इथं आपण हे गेल्या वेळी बघितलं होतं की वैभव दृष्टी पाहू नये, उपाधी सुखे राहू नये, एकांत मोडू देऊ नये स्वरूप स्थितीच. बघा, तुम्हाला आठवत असेल काही ह्याच्यापूर्वी आपण एक पूज्य गुरुदेवांचं एक वाक्य आपण चर्चा केली होती, की एकांत म्हणजे अशी एक म्हणे कुठला ऐतिहासिक हिस्टॉरिकल प्लेस सांगता येणार नाही, जिओग्राफिकल, की इथे म्हणजे एकांत. हा एकांत म्हणजे म्हणले आपल्याच मनाची एक ती अवस्था आहे एकांत, आणि ती मुळीच मोडू देऊ नका असं समर्थ सांगतात. आता ह्या ज्या ओव्या आहेत ना, त्याच्यात पूर्ण आदेश आहे फक्त. ते आपल्याला त्याच्यावर जास्तीत जास्त मनन करून आपल्याला काय करता येईल ते बघायचं. काही उपाधी करू नये, केली तरी धरू नये, धरली तरी सापडू नये उपाधी मध्ये. म्हणजे आता समजा तुम्ही आश्रमात राहताय, मग त्यांनी तुम्ही बघ एक दिवशी डिक्लेअर करता की आता मी गोड खाणार नाही. मग आता ते जर डिक्लेअर केलं, तर मला ते सगळे लोक असतात ना, ते ते फार काळजी घेतात, अरे अरे ह्याला वाढू नका, यांनी गोड गोड सोडलंय, किंवा ते बघ, तर उगीच आपलं आपण हसं करून घेतो. थोरपण असू नये, महत्व धरून पैसो नये, काही मान इच्छू नये कुठेतरी. आमचे आचार्य आम्हाला पुन्हा 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 सांगायचे की तुम्ही हे जे वेदांतचे सगळे एवढे ग्रंथ श्रवण करत आहात,
ते इट इज नॉट ए, त्यांचे शब्द सांगतो ते, इट इज नॉट अ ब्युटिफिकेशन ऑफ युअर इगो. त्याच्यासाठी नाहीये. तुमच्या अहंकाराचं ते सुंदर, अहंकार सुंदर बनवायचं त्यासाठी नाहीये. अहंकार नष्ट करण्यासाठी आहे. साधेपण सोडू नये, स्थानेपण मोडू नये, बळात्कारे जोडू नये, अभिमान अंगी, अधिकारे विण सांगू नये, दाटून उपदेश देऊ नये, कानकोंडा करू नये, परमार्थ कदा. कानकोंडा म्हणजे जे आपल्याला आपण एका स्थितीमध्ये बांधून घेणं. ते एक महात्माचं उदाहरण सांगत होते. ते आता त्यांचा आश्रम सोडून गेले. त्यांच्या आश्रमात देवीचं देऊळ होतं आणि जर येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांवर सांगायचे, नाही नाही नाही, आज जरा चांगलं काय म्हणतात, नैवेद्याला आणा, देवी रागवली आहे. म्हणे आम्ही आम्ही आपल्या नुसतं म्हणे ऐकून घ्यायचो, पण म्हणे असं सारखं करून म्हणे त्यांना विचारायला आवडायचं नाही की देवी तुमच्याशी कशी बोलते. त्यांना आवडायचं नाही ते. तर ह्याला कान कोंडा परमार्थ म्हणजे मी सांगतो ना, ऐक, असं असं नसावं. कठीण वैराग्य सोडू नये, कठीण अभ्यास सांडू नये. पण हे हे स्वतःविषयी. पण लोकाविषयी कसं, कठीणता धरू नये कोणीही एकेविषयी. आपल्या स्वतःवर तरी आपण कठोर पालन करू शकतो. कठीण शब्द बोलू नये, कठीण आज्ञा करू नये, कठीण धीरत्व सोडू नये, काही केल्या. स्वतःचा धीर मात्र बळकट पाहिजे. मी स्वतः आसक्त होऊ नये आणि केल्याविण सांगू नये. फारच सुंदर आहे. आणि सारखं आपलं शिष्य म्हणून जरी झाला तरी सारखं त्यांच्यापाशी काही मागायचं हे पण योग्य नाही. तर ह्या बघा, ह्या इतक्या किती खोल अंगाने समर्थांनी हा विचार केलाय. उलट सुलट, उद्धट शब्द बोलू नये, इंद्रिये स्मरण करू नये, शाक्त मार्गे भरू नये, मुक्तपणे भरी. तर हे जे मगाशी मी सांगितलं, आज देवी रागवली आहे, देवीला आज गरम झाली आहे देवी, असं असं काही करू नये तुम्ही. स्वतः तुम्ही निज कृती लाजो नये, वैभव होता माजो नये, क्रोधे भरी भरो नये, जाणपणे रागवू नये, थोरपण चुको नये, न्याये नीती सांडू नये, अप्रमाण वर्तो नये, काही केल्या. म्हणजे आपल्या वागणुकीवर, कारण असं आहे, हे मठाधिपतींसाठी हे सल्ला आहे बरं का. तुम्ही मठाधिपती झालात तर तुम्हाला क्वेश्चन करणार लोक म्हणतात, ठीक आहे स्वामींनी सांगितलंय मग तसं करा. पण हा स्वामींना उपदेश आहे, ते लिडरशिपला उपदेश आहे. कळल्या वीण बोलू नये, अनुमाने निश्चय करू नये, सांगता दुःख धरू नये, मूर्खपणे. कारण मी जर स्वरूप स्थितीमध्ये माझा आनंद आहे, मला दुःख व्हायचं कारण काय. सावधपण सोडू नये, व्यापकपण सांडू नये, कदा सुख मागू नये, निसुकपणाचे. निसुकपणा म्हणजे आळशीपणा. मग आळसातच पडून राहिलो, असं असं नका करू. विकल्प पोटी धरू नये, स्वार्थाज्ञा करू नये, केली तरी टाकू नये, आपणास पुढे. म्हणजे समजा तुम्ही स्वार्थापोटी काही सांगितलं की आज काय अन्न क्षेत्रात हा पदार्थ करा, समजा चुकून केला जरी आज्ञा, तरी तुम्ही सगळ्यांच्या प्रथम नका खाऊ, तुम्ही सगळ्या शेवटी खा. एवढं तरी करता येईल की नाही मला. हम्म आता बघा, ही सगळी आपण संभाव्य अवनती घडण्याची साधन प्रसंगी आहे. तर एक जण म्हणले, आणि ह्याचा पुढचा भाग आहे की सामाजिक वक्तव्य कुठे करावे आणि कुठे करू नये. ते काय म्हणले की वैयक्तिक निस्पृहतेपेक्षा सामाजिक निस्पृहता वागायला कठीण आहे. म्हटलं हो, कसं आहे म्हणले. आता बघा, हा प्रश्न आपण बघू आणि आपण थांबू. की आपणच विचार करूया की निस्पृह मला बनायचंय, पण ते वैयक्तिक निस्पृहता खरं याच्यात भेद नाहीये बरं का. पण आता आपण त्यांचे शब्द बघू. आणि त्याच्या आधी समर्थांनी काय सांगितलंय ते पहा. की देवशोधन जो समाज झाला, ज्याला आपण इमारत म्हटलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा समर्थ काय म्हणले, आपल्या निस्पृहतेच्या आड काय काय बरं येत असावं. पुष्कळ गोष्टी येतात, प्रत्येकाला वेगळ्या येत असते, सगळ्यांना तीच अडचण असेल असं नाही. पण या सगळ्या अडचणींच्या मुळाशी एक अडचण आहे
की ती आपल्या सगळ्यांना कॉमन आहे. काय आहे की या सर्वांच्या मुळाशी असलेले कारण म्हणजे मी अपूर्ण आहे ही भावना. म्हणून बघा की आपल्याला नुसते कोणी एकटे बसलेले असतात ना, ते सारखे फोनवर बघतात, काहीतरी इकडे तिकडे, आपण बिझी आहे तसं दाखवत. कारण की नुसते बसले म्हणजे ते बरोबर नाही. समर्थ ह्या ज्या वृत्तीला ह्याला भ्रम म्हणतात. हा भ्रम आहे की मला कोणी बोलायला नाही आलं, मला कोणी कॉल नाही केला, तर मी अपुरं आहे असं नाही. समर्थ त्याला भ्रम म्हणतात. आणि भ्रम नेहमी अपूर्ण ज्ञानातून, अज्ञानातून निर्माण होतो. भ्रम संपूर्ण ज्ञानातनं भ्रम होणं शक्यच नाही. संपूर्ण अज्ञानातनं भ्रम होणं शक्य नाही. प्रश्न प्रश्न फक्त जे मध्ये आहेत त्यांना आहे की थोड्या थोड्या ज्ञानात नव्हतो त्याला आहे की हा आहे इज अ क्वेश्चन ऑफ मिस्टेकन आयडेंटिटी, किंवा थोडं म्हणजे आयडेंटिटी क्रायसिस, की की मी सुखी आहे हे लोकांना कळलं पाहिजे की मी सुखी आहे. पण ते लोकांना नाही कळलं तरी मी सुखीच असणार आहे की नाही. तर उगीच लोकांना पटवायला कशाला जायचं की मी सुखी आहे. ब्रह्म उपासनेला लायक होण्यासाठी समर्थ काय सांगतात की क्षणभंगूर आणि तात्पुरत्या वस्तूंच्या प्रेमाने माझे मन सुद्धा तसंच संकुचित बनले. आपण काय म्हणतो, ही वस्तू आता मग काही दिवसात काही वर्षात नष्ट होईल, मग तोवर दुसरी आणा, त्याच्यावर इन्शुरन्स काढा, काय काय माझे विचार चालू असतात, हे आणखीन एक आणून ठेवा. अं, आता त्याने माझं मन संकुचित बनलं. आणि ह्या अर्थाने ह्या भ्रमाने काय होतं, जीव काळाच्या दडपणाखाली येतो. आणि आपण ज्या परमात्म्याची उपासना, आपला आराध्य दैवत आहे, तो परमात्मा तर काळाच्या पलीकडे आहे. आणि हे असल्यामुळे समाजामध्ये जे त्यांनी म्हणलं की वैयक्तिक निस्पृहतेपेक्षा सामाजिक निस्पृहता कठीण आहे. आता बघा, तुमच्यापैकी बरेच जण तुम्ही ऑफिस मिटिंगला जात असाल किंवा तुमचा कुठला फ्रेंड सर्कल असेल. आता खरं म्हणजे तिथे जर न जाणं जमलं साधकाला, सगळ्यात उत्तम. पण समजा तुम्ही तिकडे गेला, त्याला काय म्हणतात हल्ली ऑफिसमध्ये, काय हॅपी आवर असं काहीतरी म्हणतात. समजा तुम्ही गेलात तिथे, मग तिथे जे सगळेजण बोलत असतात की नाही, आपल्याला हे वाटतं आपणही काही बोलावं. कारण सगळे बोलत असतात, मग मी जर गप्पच बसलो तर असं वाटतं ह्याला काहीच कळत नाही. मग त्या अर्थाने मी मारून मुट्टून काहीतरी बोलतो, लोकांनी माझ्याशी बोलावं म्हणून करतो, पण त्याने खरं काहीच साधलं जात नाही. म्हणून समाजामध्ये कसं वागवायचं, माझी निस्पृहता कशी टिकवून ठेवायची, या ज्या उभ्या आहेत त्या आपण आता पुढच्या सोमवारी बघू. पण हा, बरी आठवण झाली की पुढच्या सोमवारी 29 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट आमचा वॉशिंग्टन सेंटरचा एक महासमाधी साधना शिबिर आहे. पूज्य गुरुदेवांनी 3 ऑगस्टला जी समाधी घेतली, त्या तो आठवडा आम्ही एक साधन करायसाठी म्हणून हा आठवडा, त्याच्यासाठी अध्यात्म शिबिर असतं. आणि ते यावर्षी वॉशिंग्टन सेंटर आयोजित करते. तर आम्ही सगळेजण, प्रकाशजी वगैरे सगळेजण आम्ही त्या शिबिरामध्ये असू पुढच्या पुढच्या सोमवारी. तर पुढच्या सोमवारी आपला वर्ग होणार नाही, पण त्याच्या नंतरच्या सोमवारी म्हणजे 5 ऑगस्टला आपण भेटू. त्यावेळेस हा समाजामध्ये निस्पृहता माझी टिकून राहावी, त्यासाठी जे काय आहे ते आपण पुढच्या वेळी पाहू. आता मी इथे थांबतो. आपण प्रार्थना म्हणू. आपल्याला काही विचार चर्चा करायची असेल तर आपल्यापाशी वेळ 2 मिनिटं आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.